हालेलुया. आज आमच्या वचनाचा विषय आहे, परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया युगानुयुग आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या राहते. जेव्हा पण आमच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, कष्ट येतात, त्रास होतो, आजार येतात आणि मग आम्ही परमेश्वराला नेहमी एक प्रश्न विचारतो आणि तो असतो की प्रभू मीच का आणि माझ्या जीवनामध्ये का. आणि खूपदा ते जे प्रश्न असतात किंवा ते जे कन्फ्युजन असतं किंवा ते जे डिप्रेशन असतं ते आम्हाला एका प्रकारे परमेश्वराच्या जवळ घेऊन येण्याच्या ऐवजी ते आम्हाला परमेश्वरापासून दूर घेऊन जातं. आणि मग मीच का, माझ्याबरोबरच का, हे प्रश्न आम्हाला अजून खूप जास्त उदासीनतेमध्ये किंवा अजून जास्त डिप्रेशनमध्ये घेऊन जातात. पण आज आपण बघणार आहोत की खरोखर आमचा परमेश्वर चांगला आहे आणि तो कधी वाईट वागू शकत नाही किंवा तो वाईट कधी करू शकत नाही. लक्षात घ्या प्रियांनो की परमेश्वराचा जो स्वभाव आहे तो चांगला आहे. जो मनुष्य जनरली आम्ही आमच्या जीवनामध्ये असं बघतो की जे पण लोक त्यांच्या स्वभावानुसार वागतात, जसे ते असतात त्यानुसार ते वागतात. तर आज परमेश्वर आम्हाला सांगत आहे की जर परमेश्वर चांगला आहे तो तो वाईट वागू शकत नाही. तर आज आम्हाला त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घ्यायचा आहे किंवा तो जो चांगला आहे त्या स्वभावावर आम्हाला फोकस करायचा आहे. जेव्हा आपल्याला माहिती असतं की ज्याच्या आयुष्यात ज्याच्या हातामध्ये माझं आयुष्य आहे तो जर चांगला आहे तर जे पण तो माझ्यासाठी करेल ते माझ्यासाठी चांगलंच असेल. तर आज जेव्हा आमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतात आम्ही उगीचच विचार करत असतो की प्रभू माझ्याच आयुष्यात का, मीच का, नेहमीच माझ्याच आयुष्यात का प्रॉब्लेम येतात, मीच का दुःखात असतो, मीच का कष्टात असतो, प्रभू येशू तू का माझ्या आयुष्यामध्ये एवढी दुःख ठेवलेली आहेत. आणि खूप सारे प्रश्न आम्ही घेऊन आमचं जीवन जगत होतं. पण आज मी माझ्या आयुष्यात जेव्हा विचार करते, मी पण माझ्या आयुष्यात असंच वागत होते की प्रभू माझ्याच आयुष्यात हे का, माझंच जीवन दुःखी का, सगळे लोक किती सुखी आहेत, सगळे लोक किती आनंदात असतात आणि प्रभू माझ्या आयुष्यात का तू दुःख टाकले. पण जेव्हा मी एक गोष्ट शिकले माझ्या आयुष्यात आणि परमेश्वराच्या वचनाद्वारे की परमेश्वर चांगला आहे आणि तो वाईट करू शकत नाही. आणि मग जेव्हा पण माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आले मी नेहमी त्या प्रॉब्लेममधनं काहीतरी चांगलं काढायचा आणि चांगलं शिकायचा प्रयत्न केला. जेव्हा पण प्रॉब्लेम आले तेव्हा मला असं वाटलं की परमेश्वर माझी परीक्षा घेत आहे, परमेश्वर माझ्या विश्वासाची परीक्षा घेत आहे. आणि जेव्हा परमेश्वर आपल्या विश्वासाची परीक्षा घेतो आपल्याला जेव्हा आयुबच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आले तर आयुब असं म्हटलं की परमेश्वरा तू मला माझा घात पण करशील, मला तू मारून पण टाकशील तरीसुद्धा मी तुझ्या विश्वासापासून हटणार नाही, मी तुझ्यावर विश्वास ठेवेल. मग मला असं वाटलं की जर आयुब असं म्हणू शकतो तर माझ्या आयुष्यात तर आयुबासारखे प्रॉब्लेम नाही आहेत, तर मी सुद्धा म्हणू शकते की परमेश्वरा माझ्या आयुष्यात जे प्रॉब्लेम आलेले आहेत जर ते माझ्या आयुष्यामध्ये माझ्या विश्वासाची परीक्षेसाठी आहेत तर परमेश्वरा या प्रॉब्लेममध्ये मी तुझ्यावर विश्वास ठेवेल. आणि मग मी बघितलं की त्या विश्वासाचं प्रतिफळ हे होतं की परमेश्वराने खूप अद्भुतरित्या मला त्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढलं. जेव्हा पण मला कुठला आजार झाला तर मी परमेश्वराला हे नाही बोललं की परमेश्वरा काय चूक झाली, कुठे माझ्याकडनं पाप झालं, मी काय केलं, मी काय तू गुन्हा केला आहे ना. खूपदा आपल्याला आपल्या आयुष्यात असं प्रॉब्लेम असतात की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आजार किंवा कुठलं संकट येतं आम्ही स्वतःला दोष द्यायला लागतो, परमेश्वराला दोष द्यायला लागतो, परिस्थितीला दोष द्यायला लागतो. आणि मी मग आता बंद केलं आणि मी म्हटलं की परमेश्वरा जरी मला ताप आलेला आहे तर मला त्याच्यामधनं शोधायचं की कुठलं इन्फेक्शन आहे, कुठले जे पण सिम्पटम्स आहेत त्याच्या अनुसार जे पण आजार आहे प्रभू मी त्याच्यासाठी प्रार्थना करेल आणि प्रभू मी डॉक्टरकडे मी औषध घेईल, म्हणजे मी जी मेडिकल ट्रीटमेंट आहे ती पण घेईल. तर जेव्हा आजार आमच्या आयुष्यामध्ये येतात किंवा परमेश्वर जेव्हा आजार अलाव करतो तेव्हा तो आम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमच्या शरीराच्या त्या भागामध्ये काही ना
ना काही प्रॉब्लेम आहे आणि जेव्हा आम्ही तो प्रॉब्लेम काढून टाकतो तेव्हा आम्ही बरं होतो. डेफिनेटली प्रार्थना आमच्यासाठी काम करतात. तर त्या स्थितीमध्ये घाबरून न जाता, त्रासून न जाता, कंप्लेंट न करता शांतीने प्रार्थनेमध्ये पण आम्ही बनून राहायचं आहे आणि जे पण आमचा आजार आहे त्याचा आम्हाला इलाज पण करायचा आहे. जेव्हा पण माझ्या जीवनामध्ये कमी घटी येते किंवा कमी येते, कुठल्या गोष्टीची गरज पडते, वानवा होते किंवा शॉर्टेज येतं, तेव्हा मी परमेश्वराकडे येते आणि परमेश्वराला सांगते की प्रभू मला माहिती आहे की तू तुझ्या धनाच्या अनुसार माझ्या प्रार्थनेचं उत्तर देऊन माझ्या कमी घटीमध्ये तू मला मदत करणारा परमेश्वर आहे. तू स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करू शकतो, तर माझी मदत तुझ्याकडनं येते. तर नक्कीच प्रभू तुझ्या क्षमतेनुसार, तुझ्या धनाच्या अनुसार तू माझी मदत करशील आणि अद्भुत रीतीने माझ्या सगळ्या गरजा परमेश्वराने त्याच्या स्वर्गीय भांडारातून पूर्ण केल्या. तर आता आम्हाला जेव्हा आम्ही बरेचदा जेव्हा प्रॉब्लेममध्ये असतो तर आम्हाला एक गोष्ट शिकायची आहे की बरेचदा प्रॉब्लेम आम्हाला परमेश्वराबरोबर कनेक्ट करतात. बरेचदा प्रॉब्लेममध्ये आम्ही परमेश्वराबरोबर एक जवळकीचं नातं किंवा एक दृढ नातं बनवतो आणि जेव्हा त्या कंडिशनमध्ये आम्ही विश्वास ठेवतो आणि परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो त्यावेळेस आमचा विश्वास अजून वाढतो. तर बरेचदा आमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आमच्या विश्वासाला वाढवण्यासाठी पण असतात. तर प्रियांनो, प्रत्येक प्रॉब्लेमसाठी रडायची, प्रत्येक प्रॉब्लेमसाठी दुःखी व्हायची, कंप्लेंट करायची गरज नाही आहे. तर जर आमचा विश्वास आहे की आमचा परमेश्वर चांगला आहे आणि तो प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी चांगलेपणातच निर्माण करणार आहे, तर आम्ही बिनधास्त त्या प्रॉब्लेमचा जे पण सामना आहे किंवा युद्ध आहे आम्ही विश्वासाने केलं पाहिजे. जेव्हा पण आयुष्यात आम्हाला कोणी सोडून जातं, भले कोणी आमच्या आयुष्यातनं या जगातनं निघून जातं किंवा आम्हाला टाकून जातं, तर प्रियांनो, आम्हाला एक एका वचनाची आम्हाला आठवण स्वतःला करून द्यायला पाहिजे की आमच्याकडे एक असा परमेश्वर आहे जो कधी सोडत नाही, तो कधी त्यागत नाही. तो नेहमी आमच्याबरोबर असतो आणि तो म्हणतो की सार्वकालिकाच्या जीवनापर्यंत मी तुझ्याबरोबर राहील. आणि मग जेव्हा पण आम्हाला वाटतं की आमच्यावर कोणी प्रेम करत नाही, आमची कोणी काळजी घेत नाही, आम्हाला कोणी बघत नाही, तर अशा वेळी परमेश्वर आम्हाला सांगतो की तू कुठल्या गोष्टीची चिंता करू नको, कारण मला तुझी चिंता आहे. तर आज जेव्हा आम्ही जसं बायबल वाचत जातो आणि बायबलमधल्या जे पण लोकांच्या आयुष्यामध्ये परमेश्वराने जी कामं केली, ती कामं जेव्हा आम्ही आमच्या आम्ही त्या कामांवर विश्वास ठेवतो आणि आम्ही जेव्हा हा विश्वास ठेवतो की प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तू काम करत असशील, तर तू नक्कीच माझ्या जीवनामध्ये काम करशील. आणि मग आमच्या पण जीवनात प्रत्येक संकट, त्रास, आजार, श्राप, कमतरता परमेश्वर चांगल्यामध्ये बदलू शकतो. जेव्हा पण आम्ही आमच्या जीवनाचे प्रॉब्लेम देवाच्या हातामध्ये देतो, त्यातनं बाहेर कसं काढायचं हा आता आमचा प्रॉब्लेम नाही राहत, हा परमेश्वराचा प्रॉब्लेम होतो. आणि मग आपण जेव्हा शेवट बघतो ते आपल्याला कळतं की अरे खरंच किती अद्भुतरित्याने, किती सहजरित्या विजयाने परमेश्वराने मला त्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढलेलं आहे. तर आज जेव्हा आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने आपल्या जीवनाकडे बघतो, त्यावेळेस आपल्या जीवनाकडे बघण्याचा एक अँगल चेंज होतो. बघा, परमेश्वराने आम्हाला येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाने त्याचे पुत्र बनवलेले आहे. तो स्वर्गीय पिता आहे. जेव्हा पण आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आम्ही हे प्रार्थना करतो, हे आमच्या स्वर्गातील पित्या, हे आमच्या पित्या, तू जो स्वर्गामध्ये आहे, तुझे नाव मोठे आहे, तुझे नाव पवित्र आहे, तू सर्वाचा जगाचा निर्माण करता आहे. तर जेव्हा आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याकडे मागतो, पिता म्हणून मागतो, तेव्हा आम्ही एक पुत्राच्या अधिकाराने मागतो. हे आम्हाला विसरलं नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की पिता नेहमी आपल्या लेकरांची काळजी घेतो.
पिता नेहमी आपल्या लेकरांना संकटातून बाहेर काढतो, याच्यावर पण आमचा विश्वास असला पाहिजे. पण जेव्हा आम्ही परमेश्वराच्या अँगलनी आमच्या आयुष्याकडे बघतो, तेव्हा आम्हाला असं वाटतं की आता मला माझ्या आयुष्याची काळजी करायची गरज नाही आहे, कारण माझी काळजी करणारा स्वर्गामध्ये बसलेला आहे. आणि जेव्हा आम्ही एक वचन जे या पवित्र बायबलचा गाभा आहे, एक सेंट्रल थीम आहे, सेंट्रल पॉईंट आहे, आणि तो आहे की योहान कृष्ण वर्तमानाचा 3 अध्यायाचं 16वं वचन जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा लिहिले, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. तर माझ्या जीवनाचा अंत किंवा माझ्या जीवनाचं एम, माझ्या जीवनाचा ध्येय हे आहे की माझा नाश नाही व्हायला नको व्हायला आणि मला सार्वकालिकाचं जीवन मिळालं पाहिजे. तो प्रियांनो, त्याच्यासाठी एकच कंडिशन आहे आणि ती कंडिशन आहे येशूवर विश्वास. जेव्हा मी येशूवर विश्वास ठेवते तेव्हा 2 गोष्टी होतात. एक तर मी पित्याचं पुत्र बनते आणि दुसरी गोष्ट मला सार्वकालिक जीवन मिळतं. आता जे जीवनाचा माझ्या जीवनामध्ये येण्याचा उद्देश जेव्हा साध्य होतो की मी जे भटकलेली होती, पापामध्ये पडलेली होती, परमेश्वराने मला शोधलं, मी परमेश्वरावर येशूवर विश्वास ठेवला, माझं तारण झालं, मी परमेश्वराची पुत्र बनली आणि मग परमेश्वराने मला सार्वकालिकाचं जीवन दिलं. मग प्रियांनो, येशूवरच्या विश्वासाने जर आमचं तारण झालेलं आहे आणि त्या तारणामध्ये जर मला कायम राहायचं आहे, तर मग लक्षात घ्या की मला विश्वासाने जगलं पाहिजे. जर माझा एंड मला ऑलरेडी मिळालेला आहे, तर जे मधलं माझं जीवन आहे की तारणापासून ते मरणापर्यंत किंवा तारणापासून ते येशू येण्यापर्यंत मला विश्वासाने जगलं पाहिजे. जर परमेश्वर मला सार्वकालिक जीवन देऊ शकतो, तर माझ्या जीवनामध्ये तू प्रत्येक प्रॉब्लेम चांगल्यामध्ये नक्कीच बदलू शकतो, हा विश्वास माझ्या जीवनामध्ये आला पाहिजे. मग आम्ही ऑलरेडी सार्वकालिक जीवन मिळवले आहे येशूवरच्या विश्वासाद्वारे, तर मग येशू जर सार्वकालिक जीवन देऊ शकतो, तर तो आमच्या जीवनातील प्रॉब्लेमपासून आम्हाला नक्कीच बाहेर काढू शकतो. हा विश्वास आमच्यामध्ये असलाच पाहिजे. आणि सार्वकालिक जीवन देण्यासाठी येशूने बलिदान केलेलं आहे. फ्रीमध्ये त्यांनी आम्हाला सार्वकालिक जीवन दिलेलं नाही आहे. तो जर आमच्यासाठी मरू शकतो, क्रूसावर जाऊ शकतो, तो प्रियांनो, तो आमच्या जीवनामधल्या प्रत्येक गोष्टीमधून जे प्रॉब्लेम्स आहेत, संकट आहेत, जे पण आज आम्ही फेस करत आहोत, त्यातनं तो आम्हाला नक्कीच बाहेर काढू शकतो. तर एका पाप्याला तो पवित्र करू शकतो, अंधकारातून तो जर आम्हाला प्रकाशात घेऊन जाऊ शकतो, नरकातून जाण्यापासून तो आम्हाला जर स्वर्गात घेऊन जाऊ शकतो, वाचवू शकतो, तर प्रियांनो, जो आपल्या एकलवत्या एक पुत्राला देऊ शकतो, तर तो बाकीच्या गोष्टी आम्हाला का देणार नाही, असं वचन सांगतं. एकुलता एक पुत्र जर पिता आमच्यासाठी, आमच्या सार्वकालिक जीवनासाठी, आमच्या तारणासाठी देऊ शकतो, तर बाकीच्या गोष्टी तो का देणार नाही. परमेश्वर आदी आणि अंत आहे, परमेश्वर अल्फा आणि ओमेगा आहे आणि तो अंतापासून आदी जाणतो. सृष्टीला त्याने 6 दिवसामध्ये, ती जी जेव्हा आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जेव्हा वाचतो की पृथ्वी आकारविरहित होती, पृथ्वी रिकामी होती, अंधकारात होती, तिला जर तो 6 दिवसात सुंदर बनवू शकतो आणि परमेश्वर मातीला घेतो,
त्याचा पुतळा बनवतो, त्याच्यामध्ये प्राणवायू फुंकतो, त्याला जिवंत माणूस करतो, त्या माणसाला आपली प्रतिमा देतो, रूप देतो, त्याला स्वतःची समानता देतो, त्याला अधिकार देतो, त्याला आशीर्वाद देतो, त्यालाही तो अनंत काळाचं जीवन देऊ शकतो. तर प्रियांनो, जर परमेश्वर मातीमधून बनवलेल्या पुतळ्याला जर तो माणूस बनवू शकतो, तर विचार करा, तो परमेश्वर आमच्यासाठी काय करू शकत नाही. आणि तो फक्त माणूस बनवत नाही, त्या माणसावर तो प्रेम करतो, त्या माणसासाठी तो सगळं काही करण्यासाठी तयार असतो. तर प्रियांनो, जेव्हा आम्ही परमेश्वराची ही जी साईड आहे की तो प्रेम आहे, तो माफ करणारा आहे, तो चांगला आहे, तो करुणामय आहे, तो दयानिधी आहे, तर या गोष्टींचं जेव्हा आम्हाला कळतात की ज्या परमेश्वराकडे आम्ही आलेलो आहोत त्याचा स्वभाव इतका चांगला आहे, आपोआप आमच्या जीवनातून भीती निघून जाते. आणि खरोखर ज्या पण गोष्टींसाठी आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवतो, प्रियांनो, ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये व्हायला लागते. तर जर परमेश्वर मातीतून बनवलेल्या माणसावर इतकं प्रेम करू शकतो की तो पापात पडल्यानंतर सुद्धा त्याला त्या पापातून बाहेर काढण्यासाठी तो आपल्या एकुलत्या एका पुत्राला या जगामध्ये पाठवून त्याचं बलिदान करू शकतो, तर तो परमेश्वर आमच्यासाठी काय नाही करणार. आमेन. परमेश्वर अंतापासून सुरुवात जाणतो आणि आम्हाला सुरुवातीपासून अंतापर्यंत जायचं आहे. ऑलरेडी आमची रेस आम्ही जिंकलेली आहे. समजा आम्ही विनर आहोत. आम्ही जयवंतच्या पेक्षा पण मोठे परमेश्वराने आम्हाला करून ठेवलेलं आहे. आमचा ऑलरेडी विजय झालेला आहे. परंतु आम्हाला विजयाचं पदक घेण्यासाठी किंवा इनाम घेण्यासाठी ती जी फिनिशिंग लाईन आहे तोपर्यंत पळायचं आहे. ऑलरेडी आम्हाला आमचा विजय झालेला आहे, पण ते विजयाचं पदक घेण्यासाठी आम्हाला फिनिशिंग लाईनपर्यंत पळायचं आहे, ती धाव पूर्ण करायची आहे. तो प्रियांनो, ती धाव पूर्ण करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येणार आहेत, खूप सारे संकट येणार आहेत, खूप सारे त्रास होणार आहेत. पण जर ती धाव आम्ही कंप्लीट विश्वासाने करतो, त्या प्रत्येक संकटावर, त्या प्रत्येक आजारावर, त्या प्रत्येक श्रापावर, त्या प्रत्येक पापावर आम्ही विश्वासाद्वारे विजय मिळवू शकतो. तर जेव्हा आम्ही एखादा पिक्चर बघायला जातो, एक समजा एखादा खूप असा रहस्यमय पिक्चर आहे, ज्याला आम्ही व्हॉट यू कॉल सस्पेन्स पिक्चर आहे, आणि प्रत्येक क्षणाला आमची उत्सुकता वाढते की पुढे काय होईल, ह्याचा अंत कसा होईल. आणि मग एंड आम्ही एंडसाठी बसलेलो असतो की या चित्रपटाचा, या पिक्चरचा एंड काय होईल. आणि मग कधी आमच्या अपेक्षेने तो एंड होतो किंवा आमच्या अपेक्षेच्या पलीकडे तो एंड होतं. पण समजा त्या पिक्चरचा डायरेक्टर पिक्चर बघत आहे, तर काय होणार? प्रत्येक सीन त्यांनी चित्रित केलेला आहे, त्यांनी लिहिलेला आहे, त्याला माहिती आहे की हा सीन कधी असणार आहे, काय होणार आहे. आणि त्या पिक्चरचा जो एंड आहे, कारण त्यांनी लिहिलेला आहे, त्याला माहिती आहे की काय होणार आहे. आमच्या जीवनाचा लेखक आमचा परमेश्वर आहे, आणि त्याला माहिती आहे की आज आमच्या आयुष्यात काय होत आहे, उद्या काय होणार आहे, 10 वर्षांनी काय होणार आहे, आणि आमचा एंड कसा होणार आहे. जर आमच्या जीवनाचा मेकर, क्रिएटर, डिरेक्टर, प्रोड्युसर जर आमच्याबरोबर आहे आणि त्याला आमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी पहिल्याच माहिती आहेत, तर मग आम्हाला घाबरायची जरूर काय आहे. आमेन. किंवा जेव्हा आम्ही कुठलाही पिक्चर बघतो, त्या हिरोवर खूप सारा अन्याय होतो, तो हिरो खूप साऱ्या संकटातून जातो, प्रॉब्लेममधनं जातो, त्याला खूप सारे दुःखांचा सामना करत आम्हाला खूप त्या हिरोची दया येते की अरे
हा हिरो किती मोठ्या प्रॉब्लेममधनं जात आहे. आणि मग पण समजा आम्ही त्या पिक्चरचा हिरो आहे आणि आम्हाला मदत करणारा आमचा परमेश्वर आहे, तर विचार करा आम्ही हिरोच राहणार आहोत. आमच्या जीवनामध्ये येणारे प्रत्येक संकट, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये जर आमचा परमेश्वर आम्हाला मदत करणार आहे, तर आमच्या जीवनाचा पिक्चर ऑलरेडी सुपरहिट आहे. कारण आम्ही भोगलेले त्रास, आम्ही गेलेले संकटातून गेलेला आमचा समय, आमचे जे वेळ आहे ती, आम्ही ठेवलेला विश्वास, आम्ही केलेली चांगली कामं, आम्ही केलेल्या प्रार्थना, आम्ही केलेले उपास, आमचा देव सगळं काही त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवत आहे. आणि जे काही आम्ही त्याच्यासाठी केलेलं आहे त्याचं मोठं प्रतिफळ, त्याचं मोठं इनाम तो आम्हाला नंतर देणार आहे. तर प्रियांनो, आज आम्हाला जेव्हा आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने आमच्या जीवनाकडे बघतो, तेव्हा आम्हाला मग भीती वाटायचं कारण नाही आहे. कारण त्यांनी ऑलरेडी आमच्या जीवनातली सगळी युद्ध आमच्यासाठी जिंकलेली आहेत. तर आमचे जीवन विश्वासाची एक कुस्ती आहे. 2 तिमोथी 4:7 मध्ये लिहिलंय, जे सुयुद्ध ते मी केले आहे, माझी धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. पौलुस म्हणतो की मी माझ्या जीवनाची धाव संपवली आहे, मी एक सुयुद्ध केलेलं आहे, विश्वासाबरोबरची कुस्ती मी लढलो आणि मी जिंकलो. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये मी परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते जे युद्ध होतं, जे मल्लयुद्ध होतं, ती जी कुस्ती होती ती मी जिंकलेली आहे. मी माझी धाव, विश्वासाची जी माझी धाव होती ती मी पूर्ण केली आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवा प्रियांनो. तुमच्या जीवनातला किंवा माझ्या जीवनातला प्रत्येक प्रॉब्लेम परमेश्वर विजयामध्ये किंवा चांगल्या गोष्टींमध्ये बदलण्याची ताकद ठेवतो. तर आमचा परमेश्वर विश्वास योग्य आहे. जेव्हा पण विश्वास ठेवतो तो आमची परिस्थिती बदलतो, आमची दुःख आनंदामध्ये बदलून टाकतो. प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक संकट हे आमच्यासाठी विश्वासाचं एक युद्ध आहे. आणि जेव्हा पण आम्ही वचनं घेऊन कबूल करतो, वचनं घेऊन परमेश्वराची ते जे त्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो, प्रियांनो, आम्ही ते युद्ध जिंकतो. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 34 अध्यायाचं 8 वचन हे सांगतं, परमेश्वराचा अनुभव घेऊन पहा, तो किती चांगला आहे. जो परमेश्वरावर अवलंबून असतो तो खरोखर सुखी होईल. तर वचन हे सांगतं की परमेश्वराचा अनुभव घेऊन बघा, तो किती चांगला आहे. जेव्हा पण संकट येतं, प्रॉब्लेम येतो, दोष देण्यात, कंप्लेंट करण्यात, दुःखाचा पाढा वाचण्यात, माझ्या आयुष्यातच का, मीच का, हे सगळे प्रश्न विचारण्याऐवजी परमेश्वराकडे या, त्याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवा, त्याची वचनं घेऊन प्रार्थना करा. त्याच्यावर लिटरली मी सांगते की प्रत्येक प्रॉब्लेमसाठी परमेश्वराने त्याच्या बायबलमध्ये एक वचन लिहिलेलं आहे. असा कुठलाही प्रॉब्लेम नाही की त्याच्यामध्ये वचन लिहिलेलं नाही. ते प्रत्येक प्रॉब्लेमवर ते वचन कबूल करा. जसं युद्ध असतं तर युद्धामध्ये शस्त्र एक दुसऱ्यावर सोडण्यात येतात. आमच्याकडे परमेश्वराने वचनाचं खूप मोठं शस्त्राचं भांडार आम्हाला दिलेलं आहे. हे जे बायबल आहे हे शस्त्रांचं भांडार आहे. जी पण परिस्थिती येईल, जे पण संकट येईल, जे पण आजार येतील, जे पण श्राप येतील, जे पण पाप असतील, त्या प्रत्येकावर सोडण्यासाठी परमेश्वराने एक वचनाचं शस्त्र आम्हाला दिलेलं आहे. जेव्हा विश्वासाने ती शस्त्र आम्ही सोडतो किंवा विश्वासाने ते वचन आम्ही कबूल करतो, ती आपल्या टार्गेटवर जातात आणि त्या टार्गेटला ती बदलतात किंवा नष्ट करतात. आणि मग आमच्यासाठी ती जी परिस्थिती आहे ती चांगल्यामध्ये बदलते, आजार आरोग्यामध्ये बदलतो,
कर्ज भरपूरतेमध्ये बदलतात. वांझपणा असेल तर आनंदी माता बनलं परमेश्वर आम्हाला त्या वचनाद्वारे बनवतो. किंवा आमच्या जीवनामध्ये कमी घटी असेल तर परमेश्वर त्याच्या भरपूरतेने आम्हाला भरपूर करतो. आमच्याकडे जर समजा टेन्शन असेल, अशांती असेल, चिंता असतील, परमेश्वर त्याची शांती आमच्या हृदयामध्ये टाकतो. जर आमच्या जीवनामध्ये खूप सारे श्राप असतील तर परमेश्वर ते सगळे श्राप काढून त्याचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये टाकतो. तर परमेश्वर आमच्या प्रत्येक परिस्थितीला बदलून ती आमच्यासाठी चांगली बनवतो. आणि म्हणून नहूम या पुस्तकाचं 1 अध्यायाचं 7वं वचन सांगतं, परमेश्वर चांगला आहे, विपत्काळी तो बळकट दुर्ग आहे, जे त्याच्यावर भाव ठेवतात त्यांना तो ओळखतो. परमेश्वर चांगला आहे प्रियांनो, परमेश्वर चांगला आहे. विपत्काळी संकटामध्ये तो बळकट दुर्ग आहे. एक बळकट दुर्गचं म्हणजे एक चांगला गड आहे आमच्यासाठी. आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, जे त्याच्यावर भाव ठेवतात त्यांना तो पर्सनली ओळखतो. परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना परमेश्वर पर्सनली ओळखतो. त्यांची आणि परमेश्वराची एक अशी पर्सनल यू कॅन से अ रिलेशनशिप असतं. तर परमेश्वर चांगला आहे. आणि जे लोक परमेश्वराला ओळखतात त्यांना माहिती असतं की माझा परमेश्वर चांगला आहे. आणि जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांना परमेश्वर ओळखतं की हे माझे पुत्र आहे. आणि म्हणून आज जीवनातील प्रत्येक प्रॉब्लेम आमच्या चांगल्यासाठी आहे हे ध्यानात घ्या. अगर आज जीवनामध्ये जे पण आहे, अगर बेकारी पण आहे, आमच्याकडे कामं नाही आहेत, परमेश्वर एक चांगलं अद्भुतरित्या काम आम्हाला देणार आहे. आमच्या जीवनामध्ये कर्ज आहेत, परमेश्वर ते कर्ज तर आमचे काढूनच टाकेल, पण आमचं बँक बॅलन्स चांगला करणारा परमेश्वर आहे. आज आमच्या जीवनामध्ये आजार आहेत, परमेश्वर आज आम्हाला आजारातून बाहेर करून एक चांगलं सुदृढ शरीर देणारा परमेश्वर आहे. आज आमच्या जीवनामध्ये रिलेशनशिप तुटलेले आहेत, नाती तुटलेली आहेत, परमेश्वर हृदय जोडणारा परमेश्वर आहे. आमची नाती जेव्हा आम्ही परमेश्वराबरोबर प्रेमाचं नातं जोडतो तेव्हा परमेश्वर त्याच प्रेमाद्वारे आमची सगळी तुटलेली नाती जोडतो. आमच्या जीवनामध्ये आज कमी घटी आहे, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये असे आशीर्वाद टाकतो की आमच्या घरामध्ये जागा राहत नाही ते आशीर्वाद ठेवण्यासाठी. परमेश्वर आज सांगतो की तुझ्या जीवनामध्ये खूप टेन्शन आहेत, खूप काळजी आहे, तू एकटा आहेस, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. सगळ्यात मोठं प्रॉमिस, सगळ्यात मोठं वचन काय परमेश्वर आम्हाला देत असेल तर ते आहे घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे ना. आज जीवनामध्ये लोक सोडून जात आहेत, नोकऱ्या सुटत आहेत, पैसे प्रॉपर्टीचं प्रॉब्लेम होत आहे आणि सगळे कॅलॅमिटीज आज आमच्या जीवनामध्ये आहेत. सोसायटीमध्ये कॅलॅमिटीज आहेत, घरामध्ये कॅलॅमिटीज आहेत, कामामध्ये कॅलॅमिटीज आहेत, आमच्या पर्सनल लाईफमध्ये कॅलॅमिटीज आहेत, जगामध्ये कॅलॅमिटीज आहेत. सगळं काही अस्थिर आहे, सगळं काही प्रॉब्लेमॅटिक झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर आम्हाला एक प्रॉमिस करत आहे की तू घाबरू नको, मी तुझ्याबरोबर आहे, मी तुझ्या पुढे चालेल, माझी उपस्थिती तुझ्या पुढे चालेल आणि तुझे मार्ग मी सरळ करेल, तुला मी विजय देईल, तुला मी जयवंतपेक्षा पण मी तुला मोठा करेल, मी तुझ्या मस्तकाला उंच करेल. आज हे सगळी जी वचनं आहेत ही आमच्यासाठी आहेत. प्रियांनो, बायबलमध्ये लिहिलेलं प्रत्येक वचन आमच्यासाठी आहे. जर ते आम्ही विश्वासाने कबूल करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, तर आमच्या प्रत्येक वाईट परिस्थितीला परमेश्वर चांगल्या परिस्थितीमध्ये बदलण्याचं सामर्थ्य ठेवतो. बरेचदा आमच्या जीवनामध्ये परमेश्वर काम करू शकत नाही, कारण एक तर आम्हाला विश्वास नाही आहे किंवा आमचा विश्वास अल्पविश्वास आहे. तर जर आमचं जीवन
परमेश्वरा योग्य, परमेश्वरासारखं जर झालं पाहिजे आणि आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराने आम्हाला वाटतं की कार्य केलं पाहिजे, तो प्रियांनो विश्वासाची चांगली कुस्ती आम्हाला लढली पाहिजे. प्रत्येक छोट्या मोठ्या प्रॉब्लेम, संकट, त्रासामध्ये आम्हाला परमेश्वराला घेऊन चाललं पाहिजे, परमेश्वराबरोबर राहिलं पाहिजे. जसं मोशे बोलला की तू जर माझ्याबरोबर चालत असशील तरच मी जाईल, तरच मी इथून पुढे जाईल, नाही तर मी इथेच थांबणार, मी पुढे जाणार नाही. आज प्रियांनो आम्हाला पण असंच बोललं पाहिजे की प्रभू तू माझ्याबरोबर असशील तर मी जाईल, तू नसशील तर मी कुठेच जाणार नाही. तर प्रियांनो, आणि जर परमेश्वर आमच्याबरोबर असेल तर आमच्या विरुद्ध या जगातली कुठलीही ताकद, कुठलंही संकट, कुठलाही प्रॉब्लेम, कुठलाही आजार, कुठलंही कमीघटी उभं राहू शकत नाही. आणि आमचा परमेश्वर आमचं युद्ध लढणारा परमेश्वर आहे. आणि जर परमेश्वर आमचं युद्ध लढत असेल तर आमचा विजय पक्का आहे. तर आज हेच वचन तुम्हाला मला सांगायचं आहे की परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर चांगला आहे, त्याची दया युगानुयुग आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या तशीच राहते. तर आज हे वचन आपण त्याच्यावर मनन करूया आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण हे कबूल करूया की प्रभू मला माहिती आहे तू चांगला आहे आणि ही परिस्थिती तू बदलू शकतो, हा आजार तू घालवू शकतो, ह्या शापातनं तू मला मुक्त करू शकतो, या बंधनातनं तू मला बाहेर काढू शकतो, हे तुटलेलं हृदय आहे परमेश्वरा तू जोडू शकतो. परमेश्वरा तू माझ्यामध्ये, जो माझ्यामध्ये आहे तो सगळ्यात मोठा आहे, जो जगात आहे त्याच्यापेक्षा आहे. आज आम्हाला ही वचनं विश्वासाने कबूल केली पाहिजेत. आणि प्रियांनो, खरोखरी वचनं जातात, भविष्यामध्ये जातात, परिस्थितीमध्ये जातात, त्या संकटामध्ये जातात, त्या प्रॉब्लेममध्ये जातात आणि ते सगळ्या गोष्टी ज्या आमच्या विरुद्ध आहेत त्या आमच्या चांगल्यासाठी बदलवतात. तर आज आपण प्रार्थना करू, प्रभू हे वचन जे तू आम्हाला आज दिलं होतं, खरोखर बाप्पा त्याच्याद्वारे आज आम्ही सांत्वना पावलो आहोत, आम्ही एक आशीर्वाद पावलो आहोत परमेश्वर, आम्ही एक सामर्थ्य त्याच्याद्वारे आम्हाला मिळालेलं आहे. आणि प्रभू आम्ही आज कबूल करतो की आमचा परमेश्वर चांगला आहे, त्याची दया युगानुयुग आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या तशीच राहते. परमेश्वरा आज आमच्याबरोबर राहा, आमच्या संकटामध्ये, आमच्या प्रॉब्लेममध्ये, आणि प्रभू आमचं जीवन बदलून टाक आणि आम्हाला तुझ्यासारखा स्वभाव दे परमेश्वरा, तुझ्यासारखा तू आज आम्हाला विश्वास दे प्रभूजी. आणि प्रभू येशू, जे सार्वकालिकाचं जीवन तू आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये विजयाने चालण्यासाठी तू आम्हाला मदत आणि सहायता कर. येशू तुझ्या प्रिय नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन.